असा त्यांनी एक ढोबळ मनानं गणित बसवलंय. त्यानुसार चीनमध्ये आयात शुल्क 67% असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून त्यांनी त्याच्या निम्म 34%, 33.5 व्हायला पाहिजे 34%. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येकाचे एक हे ठेवलेलं आहे. त्यानुसार तो कर लावला आहे. आता याच्यात गमतीचा भाग बघा, म्हणजे हे जगातल्या सगळ्या देशांवर लावलंय. अमेरिकेचे जवळचे मित्र असलेल्या युरोपियन युनियन त्याच्यावर पण लावलंय. पण अशा काही देशांवर लावलंय की जिथं एकही माणूस नाही आणि जिथं ₹1 व्यवहार होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया खंडाजवळचं हर्ड नावाचं एक बेट आहे की जे बेट 80% बर्फानं आच्छादित आहे. त्या बेटावर एकही माणूस नाही, तिथं कुठला व्यवहार होण्याची शक्यता नाही. त्या बेटावर 10% कर लावला आहे. आता याला मूर्खपणाशिवाय दुसरं काय म्हणता येत नाही. पण एकदा तुम्ही एखादं असं काहीतरी जगावेगळं सूत्र काढलं आणि ते लागू केलं की जे काही होऊ शकतं ते या ट्रम्प यांच्या घोषणेनं झालेलं आहे.